संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त कारण माऊलीच्याच अभंगावर मी निरूपण मांडणार आहे आणि हे माऊलीच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प समाधी सोहळ्यानिमित्त माऊलीच्या संजीवन समाधी सोहळा भावपुष्प वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. एकतत्वबाई उतरला भक्त, द्वैता द्वेषा विरक्त पाहुनी ठेले, द्वैताची काजळी क्रोधदशा पाजळी, नाही ते बुजळी तमदृष्टी, जवरी कामना आसक्ती मोह, तवरी ग्रह कल्पनेचा, ज्ञानदेव चित्ती आनंदमय हरे, द्वैताची कामारे नायके कानी. प्रथम मी निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत, संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जगाची आई यांच्या चरणी साष्टांग दंडवत, संत श्रेष्ठ सोपानदेव यांच्या चरणी साष्टांग दंडवत, संत मुक्ताबाई यांच्या चरणी साष्टांग दंडवत, जगद्गुरू तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत व पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण माऊली या अभंगामधून म्हणतात, एकतत्व बाई उतरला भक्त, द्वैता द्वेषा विरक्त पाहुनी ठेली. कारण माऊलीनी या अभंगामधून कारण भक्त कोणाला म्हणावं, भक्ताची व्याख्या सांगितलेली आहे किंवा भक्त हा भक्त परीक्षेला उत्तीर्ण झाला पाहिजे. उत्तीर्ण होण्यासाठी माऊलीनी या अभंगामधून 9 प्रश्न आहेत. हे 9 प्रश्न आपल्या जीवनामध्ये आचरण करून जो पास होतो तो उत्तीर्ण झाला असं म्हणतात. मी पहिल्यांदाच माऊलीच्या अभंगावर निरूपण मांडत आहे. म्हणून मी जगद्गुरू तुकोबारायच्या अभंगावर निरूपण मांडताना माझ्या मनामध्ये असं कधी दडपण आलं नाही, पण आज माऊलीच्या अभंगावर निरूपण मांडताना माझ्या मनावर दडपण येऊ लागलेलं आहे. कारण जे बोलतात, माऊलीचं बोलणं हे मार्मिक आहे आणि मार्मिक बोलणं आणि हे लागणारं बोलणं आहे मनाला मनुष्याच्या. कारण माऊलींनी ज्या भक्ताची व्याख्या सांगितली, मीच या माऊलींनी जी वर्णन केलेलं आहे, मीच या भक्त या पदाला प्राप्त झालेलं नाही, म्हणून हे माझ्या मनाला लागणारे शब्द आहेत. पण आता ती आई आहे, आईच्या चरणी आपण कबुली देणं, प्रामाणिकपणे कबुली देणं हे माझं काम आहे. म्हणून मी माऊलीच्या चरणी हे प्रामाणिकपणे कबुली देऊ लागलेलं आहे. मी तुम्ही जे 9 लक्षणे सांगितलेले आहेत ते 9 लक्षणं माझ्या जीवनामध्ये आचरण करून प्राप्त झालेले नाहीत, म्हणून मी भक्त या पदाला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलो नाही. हे प्राप्त झालेलं नसतानासुद्धा माझ्या जीवनामध्ये मी आता कीर्तन करू लागलेलं आहे. हाच आपल्या जीवनामधलं खरं आज्ञान आहे. पहिलं लक्षण माऊलींनी सांगितलेलं आहे. कारण भक्त कोणाला म्हणावं, जे पहिलं सांगितले, एकतत्वबाई उतरला भक्त, जो त्या भगवंताशी एक रूप झालेला आहे तो भक्त आहे. आता ही पहिल्या ओळीला माझ्या जीवनामध्ये वाटतं मी भक्त झालेलो आहे, पण दुसऱ्या ओळीलाच माऊली म्हणतात, द्वैता द्वेषा विरक्त पाहुनी ठेला. आता द्वैतामध्ये गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये द्वेष राहील का? द्वैतामध्ये गेल्यानंतर द्वेष राहत नाही, पण आमच्या जीवनामध्ये राहतो. मी माझी स्वतःची अनुभूती सांगायलो. कारण मी लहानपणापासून भजन करतो, एखाद्याचा सूर मला लागला नाही, असं वाटलं की मला त्याचा द्वेष माझ्या मनामध्ये येतोच. एखाद्यानं कीर्तन सांगलेलं आहे, त्याचं सांगत असताना चुकलं तर मला त्याचा द्वेष माझ्या जीवनामध्ये येतोच. हे माझ्यातलं दुर्गुण सांगायलो. म्हणून माझ्या जीवनामध्ये भक्त झालेलं. विरक्त तर ती पुढची गोष्ट आहे. विरक्त पाहुनी ठेली, असे विरक्त होणं तर एवढी सोपी गोष्ट नाही. माऊलीने दुसऱ्या चरणामध्ये सांगितले, द्वैताची काजळी क्रोधदशा पाजळी, नाही ते उजळी तमदृष्टी. आता आपल्या जीवनामध्ये ही द्वैत आणि अद्वैत. आपल्या जीवनामध्ये द्वैत म्हणजे तुम्ही द्वैत गेले का? द्वैत आहे, पण ती काजळी आहे. कशाची आहे? द्वेषाची आपल्या जीवनामध्ये काजळी आहे. ती काजळी गेल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण अद्वैतातच आहोत. मी तर माझ्या जीवनामध्ये अद्वैतामध्ये आहे, हे द्वैत माझ्या जीवनामध्ये नाही. जो माझ्या जीवनामध्ये द्वेष आहे तो माझ्या जीवनामधला द्वेष गेलेला नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी समजायलो माझ्या जीवनामध्ये की द्वैताची काजळी आणि क्रोध माझ्या जीवनामध्ये त्या
द्वेषामुळे माझ्या जीवनामध्ये क्रोध मला येतोच आणि या क्रोधामुळे माझ्या जीवनामध्ये माझं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण निर्मळ असायला पाहिजे. माझं अंतःकरणमध्ये जी दया असायला पाहिजे ती दया नाही. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दया असतीच, पण ही दया शुद्ध दया आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. ज्याला जो द्वैत आहे, जो तो भगवंताशी एकरूप झालेला आहे, त्याला या जगामध्ये भगवंताशिवाय काही दिसतच नाही. त्याच्या जीवनामध्ये द्वैत राहतच नाही, त्याच्या जीवनामध्ये द्वेष राहतच नाही, त्याच्या जीवनामध्ये क्रोध हा राहतच नाही. माझ्या जीवनामधला तो गेला नाही. माझ्या अंतःकरणामध्ये दया आहे, पण मग द्वेष का माझ्या जीवनामध्ये येतो? म्हणून मी माझ्या जीवनामध्ये बघतो नाही. आता माझी दृष्टी माझ्या जीवनामध्ये, माझी दृष्टी ही सम आहे का? माझ्या दृष्टीला जी आहे माझी दृष्टी उजळलेली आहे का? माझी दृष्टी उजळलेली नाही. माझ्या दृष्टीमध्ये तमपणा आहेच. कारण मला एखाद्याचा सूर लागला नाही म्हणलं, एखाद्यानं चुकीचं सांगितलं, एखाद्यानं किंवा चुकीचं, आता समजा वारीला आम्ही जातो, भगवंताच्या पाया पडायला काही लोक मधून बी शिरतात, लगे आमच्या दृष्टीला ते तमपणा दिसतो, वाईट वाटतं आमच्या जीवनामध्ये. मग हे आपल्या जीवनामध्ये नको आहे. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये भक्त नाही, माझ्या जीवनामध्ये कामना गेली नाही, माझी आसक्ती गेली नाही, माझा मोह गेला नाही. म्हणून माझ्या जीवनामध्ये माझं जे मन आहे हे कल्पनेनं ग्रासलेलं आहे. माझ्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार रात्रंदिवस माझ्या मनामध्ये येतात, ते हैराण माझ्या जीवनामध्ये करीत असतात. म्हणून हे वरील 9 गुण माझ्या जीवनामध्ये प्रामाणिकपणे नाहीत, हे माऊलीच्या चरणावर दंडवत घालून मी प्रामाणिकपणे कबूल करतो. हे जे गुण ज्याच्या अंगामध्ये आहेत तोच या जगामध्ये भक्त आहे. हे आपल्या जीवनामध्ये आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये जो भक्त झालेला आहे तोच भगवंताशी एकरूप झालेला आहे, तो त्या ब्रह्मचैतन्याशी एकरूप झालेला आहे. त्याच्याच जीवनामध्ये ज्ञानाचा कारण संचार होतो, तोच या संसारामध्ये तरून जातो, तोच या जगामध्ये शुद्ध द्वैत स्थितीला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. त्याच्या जीवनामध्ये प्रपंच सत्यत्वाने नाहीसा झालेला असतो. कारण त्याच्या चित्तामध्ये आनंदाशिवाय काही नाही. आनंदाने तो आत्मरूपी हरी नांदत असतो. त्या भक्ताच्या कानावर, कारण त्याच्या कानावर अद्वैताचे शब्द पडतच नाही. जरी त्याच्या कानावर अद्वैताचे शब्द पडले तरी त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये काहीच होत नाही. असा सरळ या अभंगाचा अर्थ माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आता संजीवन समाधी म्हणजे काय आणि समाधी घेतल्यानंतर, आता ही संजीवन समाधी घेतल्यानंतर या शरीराचं काय होतं, या देहाचं काय होतं, ह्या 2 प्रश्नाचे उत्तर आपल्याला पाहायचे आहेत. म्हणून नाथ संप्रदायात खऱ्या साधकाच्या ध्येयाची किंवा तपश्चर्याची शेवटची इच्छा म्हणजे काय असते? म्हणजे समाधी अवस्था होय. पण ही जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यामधील हाच फरक आहे. कारण भगवान ज्ञानोबा हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या साऱ्याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. त्यांचा जन्म अलौकिक आहे. त्यांची संजीवन समाधी देखील या जगामध्ये अलौकिक आहे. कारण आजवर या जगामध्ये केवळ भगवान ज्ञानोबा यांनीच विशिष्ट अशी संजीवन समाधी या जगामध्ये घेतलेली आहे. स्तुती नाही, वस्तुस्थिती आहे, सामान्यत्व. कारण लोक जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातच आपल्या जीवनामध्ये गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्याबद्दल जिवंत समाधी घेतली असेल तर त्याला लोक संजीवन समाधी म्हणतात. म्हणून वस्तुत संजीवन समाधी आणि जिवंत समाधी ही खूप वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्याची कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊन त्याचं देहपतन होत असतं. परंतु संजीवन समाधीमधून मृत्यूच होत नाही. कारण त्याच्या जीवनामध्ये देहत्यागच घडला जात नाही. त्याच क्रियेला संजीवन समाधी
असं म्हणतात. या संजीवन समाधीची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि अत्यंत विलक्षण आहे. हे नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांनी ही प्रक्रिया सद्गुरू कृपेने ज्ञात त्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे. मात्र ही ज्ञात होऊनही भगवान ज्ञानोबा आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ही प्रक्रिया प्रत्यक्ष त्यांच्या जीवनामध्ये अवलंब केलेला आहे. अशी संजीवन समाधी या जगामध्ये दुसरं कुणीही घेतलेलं नाही. म्हणून सर्व महात्म्यांनी जे साधू संत आजपर्यंतचे जे या जगामध्ये जेवढी समाधी घेतलेली आहेत, संजीवन समाधी आपण त्याला म्हणतो, ती जी संजीवन समाधी ही जी राखीव आहे, हे राखीव विशेष अधिकार फक्त ज्ञानोबारायला दिला आहे असं जरी म्हटलं तरी यामध्ये काही वावगं होत नाही. कारण मी दुसऱ्या समाधीची निंदा करतो असं नाहीच. कारण संजीवन समाधीची प्रक्रिया हिचं सूचक जे संकेत आहेत, कारण संत श्रेष्ठ नामदेव महाराज, कारण त्यांनी त्यांच्या अभंगामधून हे वर्णन केलेलं आहे. कारण नामदेवरायाच्या गाथ्यामधील ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे आणखीन एक स्वतंत्र प्रकरण आहे. यात प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ संताच्या प्रेमळ विनंतीवरून माऊलीचे व त्यांच्या समाधी महात्म्याचे कथन करीत आहेत. या प्रकरणातील काही विशेष संदर्भ आपण पाहू. त्यात सोपानदेवाची समाधीचा उल्लेख करताना भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात, त्यावेळी ज्ञानदेव देखील दिव्य देहाने, कारण सोपानदेवाच्या समाधीला सासवड येथे उपस्थित होते. आता सोपानदेवाच्या समाधीला माऊली करून उपस्थित होते म्हणल्यानंतर तिथं देह लागणारच ना. देहानाच उपस्थित असतील का, कसे असतील? कारण ही जी गोष्ट आहे, कारण भगवान बोलतात त्यांच्या मुखामधून, ते सूचित करतात, म्हणजे ते काहीतरी गुह्य गोष्ट, गुपित गोष्ट आहे, ते आपल्या बुद्धीच्या पलीकडला हा विषय आहे. म्हणून माऊली त्यांच्या जीवनामध्ये जी समाधीची जी माऊलीनं सुरुवातीला परमिशन मागितली भगवंताची, त्याने मागितल्या पंढरपूरमध्ये ही परमिशन मागितली आणि पांडुरंग परमात्मा यांनी त्यांना माऊलीला सांगितलं की तुमचं समाधीचं स्थान हे पूर्वीच निश्चित झालेलं आहे. म्हणजे माऊलीलाही माहीत नव्हतं का असा प्रश्न निर्माण होतो. पण पद्धत म्हणून त्याने देवाला विचारले असावे. आळंदी सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारे समाधी विहार हेच माऊलीचे अनादी स्थान आहे. अनादी स्थान कशासाठी म्हटलं, कारण तेथं माऊलीने पूर्वी 108 वेळा समाधी घेतलेली आहे. ही त्यांची 109 वेळची समाधी घेण्याची कारण आहे, म्हणून नामदेवराय त्यांच्या अभंगामधून सांगतात. तेथूनच कारण ज्ञानोबाराय पुन्हा पुन्हा दरवेळी अवतार घेऊन येत असतात. देवाच्या सांगण्यानुसार नंदी हलवल्यानंतर खालचे विवर मोकळे होते. नामदेवरायाच्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ करून त्यातील बसण्याचे जे आसन आहे, त्या आसनावर तुळशी, बेल, फुले अंतरून त्यावर हरणाचे मृगजीन घालून त्या समाधीची सिद्धता करण्यात आली. आदल्या दिवशी कार्तिक कृष्ण द्वादशीला प्रत्यक्ष भगवंताने स्वहस्ते म्हणजे अन्न, कारण दिव्य अन्न तयार करून माऊलीला स्वतः ते भोजन घातलं. त्या अमृतमय अन्नामुळे माऊलीच्या आत शरीरभर अमृतच तयार झाले. कार्तिक कृष्ण एकादशीला सकाळच्या वेळेला माऊलीला षडोपचारे त्यांचं स्नान घालण्यात आले, त्यांची पूजा करण्यात आली. आणि हे पूजा झाल्यानंतर एकीकडून श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत, एकीकडून भगवान पांडुरंग परमात्मा आहेत. या दोघांनी 2 हाताला धरलेलं आहे. हे दोघांनी धरून माऊलीला समाधीपर्यंत आणलेलं आहे. समाधीच्या जवळ आल्यानंतर समाधीचं जे विहार आहे, त्या विहारमध्ये कारण स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा, माता रुक्माई, कारण ही चारी भावंड हे
सर्वजण मिळून त्या समाधीच्या आत गेलेले आहेत आणि त्या आसनावर माऊलीला बसविलेलं आहे. आसनावर माऊली बसल्यानंतर माऊलीने डोळे बंद केलेले आहेत. डोळे बंद करून माऊलीने 3 वेळेस नमस्कार केला आणि माऊली भीममुद्रा त्यांनी घातली. ही भीममुद्रा लावली असता आणि संजीवन समाधीमध्ये माऊली गेलेली आहेत. आता संजीवन समाधी म्हणजे काय, हे आपण जे बार बार म्हणालो की आपल्याला हा जो देह मिळालेला आहे, हा 5 तत्वापासून आपल्याला हा देह मिळालेला आहे. या 5 तत्वाचं विललीकरण करणं, ह्याचं करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणून म्हणलं की ही आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. हे विलिनीकरण माऊलींनी केलेलं आहे, देह त्याग केलेला नाही. हे 5 तत्वाचं एकूण एकामध्ये जे ते विलिनी करून कसं विलिनी केलं ते आपल्याला पाहायचंच आहे. म्हणून याला संजीवन समाधी म्हणतात. संजीवन समाधी साधताना माऊलीने तत्वतामध्ये नाद संप्रदायुक्त पद्धतीने लय केला जातो. कारण माऊलीने समाधी विवरणात बसल्यानंतर याच पद्धतीने तत्वताचा लय करायला सुरुवात केल्यानंतर ही प्रक्रिया उपस्थित, आता तिथं उपस्थित कोण होते, भगवान पांडुरंग परमात्मा, माता रुक्माई, ही चारी भावंड आणि स्वतः नामदेव महाराज तिथे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामधून हे वर्णन केलं आहे. पृथ्वी तत्वाचं जलतत्वात विलिनीकरण, जलतत्वाचं अग्नितत्वात विलिनीकरण, अग्नितत्वाचं वायुतत्वात विलिनीकरण आणि आकाश तत्वाचा लय झाल्यावर आकाशाचा लय कशाचंच होत नसल्यामुळे ते भगवत शक्तीशी आकाशाची चिदाकाशाची तादाकार होऊन राहते. म्हणून ही प्रक्रिया माऊलीच्या देहावर घडत असताना उपस्थित हे जे सर्व संत मंडळी प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ते डोळ्यांनी पाहिलेलं आहे. पृथ्वी व जलतत्वाचा लय झाल्यावर माऊलीच्या स्थूल शरीराचा भाग अदृश्य झाला आणि त्या जागी तेजमय मूर्ती दिसू लागली. आता तेज तत्वाचा लय झाल्यावर समोरची जी तेज आकृती होती, जी ती तेज आकृती जे त्यांना दिसत होती, ते देखील ती दिसेनाशी झाली. केवळ नाद रूपाने, कारण प्रचिती शिल्लक राहिली. ते वायू तत्वही आकाश तत्वात लय पावल्यावर तो नादही मावळून गेला व माऊलीचं संजीवन समाधीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे हे सर्व संत मंडळीला समजले. आणि हे सर्व संत मंडळीला समजल्यानंतर हे समाधीच्या विवराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर हे कुणाला भान राहिलेलं नाही. आणि हे भान राहिलेलं नसताना नामदेव महाराजांनी वर्णन केलं, निवृत्तीने बाहेरी आईले गोपाला, झाकीली शिळा समाधीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीर, मनती धरा धरा निवृत्तीसी, मनती धरा धरा निवृत्तीसी, सोपान मुक्ताई सांडिती शरीर, अनेकांची तेथे उद्विग्नती मन, गहालिती सुमने समाधीसे, नामदेव भावे केली असे पूजा, बाप्पा ज्ञानराजा पुण्यपुरुषा. या अभंगावर मी निरूपण मांडलेलं आहे, हा व्हिडिओही मी टाकलेला आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज कधीच वृत्तीवर न राहणारे, कारण त्यांचासुद्धा बाण फुटला आणि ते दह्या मोठमोठ्यानं रडू लागले. असं सुंदर वर्णन नामदेव महाराजांनी तंतोतंत तिथं प्रत्यक्ष जे घडलं तेच नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. म्हणून संत महात्मे यासाठी आपण जे आळंदीला आपल्या जीवनामध्ये माऊलीची जी समाधी आहे, नित्य तीर्थ आहे आपल्या जीवनामध्ये. दुसरं तीर्थ आपल्याला पाहण्याची गरजच नाही, ते कधीच नष्ट होणारं तीर्थ आहे. कालजर्णीय तीर्थ आहे. म्हणून तिथं
नित्यतीर्थ माऊलीच्या समाधीला म्हटलं जातं. हे माऊलीचे समाधी विहार जे सूक्ष्म स्तरातील आहे, तेथे पंचभौतिक तत्वाचा कसलाही संबंध नाही. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी आपला हा पंचमहाभौतिक देहाचा उपयोग नसतो. तेथे केवळ दिव्य देहाने प्रवेश होऊ शकतो. या समाधी विवराला कालाचा स्पर्श होत नाही. तिथे काळ कार्यच करीत नसल्याने त्यावेळी आत वाहिलेली जी फुले आहेत आजही जशीच्या तशी टवटवीत आहेत. त्यावेळी ठेवलेला जो नैवेद्य आहे पंचपक्वानाचा 750 वर्ष उलटून गेले तरी आजही जसाच्या तसाच आहे. हे नामदेव महाराजांनी केलेलं वर्णन आहे. म्हणून कारण माऊलीच्या जे समाधी विवरणाच्या आत जाण्याचं सद्भाग्य आजपर्यंत केवळ बोटावर मोजण्या इतक्या सत्पुरुषाला लाभलेलं आहे. पण आश्चर्य म्हणजे सर्व महात्म्याने आतील देखाव्याचे वर्णन शब्देश एकच केलेलं आहे. माऊलीच्या समाधी सोहळ्यानिमित्त संत जनाबाई उपस्थित नव्हत्या, म्हणून जेव्हा त्यानंतर पहिल्यांदाच आळंदीला गेल्यानंतर त्यांनी संजीवन समाधीचा तो संपूर्ण सोहळा दिव्य दृष्टीने पुन्हा दाखविला होता. कारण माऊलीचे त्यांच्यावर पुत्रवत प्रेम होते. म्हणून जनाबाईसाठी माऊलींनी ही विलक्षण लीला त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे. संत एकनाथ महाराजाचा प्रसंग हा सर्वांनाच ज्ञात आहे. कारण माऊलीच्या गळ्यामध्ये ती आजान वृक्षाची मूळ टोचत होती, हे सर्वांना ज्ञात आहे. त्यासाठी संत एकनाथ महाराजही समाधीच्या आत उतरले होते, म्हणजे आत गेले होते. त्यानंतर साधारणपणे 200 वर्षापूर्वी चिदंबर महास्वामींनी, कारण चिदंबर महास्वामीचे शिष्य विठाबाई महाराज हे माऊलीच्या कृपेने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये हे सद्भाग्य लाभलेले आहे. आणि म्हणून संत विठाबाईच्या काव्यातील काही ओव्या आपण ते पाहू. कारण त्यांनी त्यांच्या ज्ञानदेव विजय ग्रंथामधील काही ओवी खालीलप्रमाणे आहेत. ज्ञानेश्वरासी समाधी स्थिती पुनश्च येणे देहावरती, याची घेतली प्रचिती. त्रिशतकोत्तरनाथाने पूर्वजाने जया पाहिले, तया नाथानेही देखिले. आजही तैसचे संचले समाधिस्थ ज्ञानेश्वर. असे उद्गार कारण त्या विठाबाईंनी काढलेले आहेत. नाथ महाराज ही प्रत्यक्ष तिथे गेलेले होते. नाथ महाराजाच्याही मुखामधले असेच उद्गार आहेत. म्हणून भगवान ज्ञानोबा आहे, कारण हे नित्य अवतार असल्यामुळे आजही ते त्या समाधी म्हणजे नित्य समाधी आपल्या जीवनामध्ये नित्य आहेत, ते अनित्य नाहीत. म्हणून आपल्या संपूर्ण भक्तासाठी त्यांची कृपा आजही तशीच कायम आहे. या कलियुगामध्ये देव म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराजच आहेत. असं काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर खरंच भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आई आहेत ज्ञानोबा आहे, त्यांच्या चरणाशी जावं. म्हणून या जगामध्ये अद्वितीय असा अवतार म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे. आणि अद्वितीय त्यांची समाधी देखील या जगामध्ये आहे. म्हणून त्यांच्यासारखे केवळ तेच आहेत. त्यांचं अलौकिक कार्य आहे, अद्भुत आहे, अवर्णनीय आहे. ते शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. माऊली एवढे कृपाळू, एवढे दयाळू आहेत. पण आपल्या जीवनामध्ये त्यांचं चरित्र, त्यांचे जे ग्रंथ आहेत, आपल्या जीवनामध्ये त्यांचं जी वाङ्मय आहे, आपल्या जीवनामध्ये त्याचं आपल्याला नित्य नियमाने श्रवण करावं. आता माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, माऊलीचा अमृतानुभव ग्रंथ आहे, माऊलीची चांगदेव 65 आहेत, माऊलीचे अनेक अभंग, गवळणी, भारुड, पसायदान हे सर्व माऊलींनी आपल्यासाठी हे लिहून ठेवलेलं वाङ्मय आहे. त्याचं नित्य नियमाने आपल्या जीवनामध्ये जर श्रवण केलं, त्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये केलं तर आपलंही जीवन अमृतमय झाल्याशिवाय राहत नाही. हे माऊलीचे म्हणलं की माऊली शब्द
बोलतात माऊलीचे थोडे शब्द लागू द्या. शब्द लागल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही. मात्र आपण आपल्या जीवनामध्ये जिथं चुकलं ते प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये कबूल करावं. म्हणून मी पुन्हा म्हणजे सर्व हे जे झालेलं निरूपण आहे ते सर्व माऊलीच्या चरणी शब्दरूपी भावपुष्प अर्पण करतो. माझ्या मुखावाटे काही चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमस्व. हे झालेलं निरूपण माझ्या आईच आहे, माझं दैवत आहे. मी म्हणलं की मी भक्तही अजून माझ्या जीवनामध्ये झालेला नाही. माऊलीच्या चरणी विनंती करतो की मला भक्त तरी माझ्या जीवनामध्ये होऊ द्या, मला भक्त तरी करा, एवढा तरी प्रसाद माझ्या जीवनामध्ये द्या. अशी मी माऊलीच्या चरणी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे शब्दरूपी भावपुष्प माऊलीच्या चरणावर वाहून माझ्या या सेवेला पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला पुंडलिक गुरुदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.